हॅलो, नमस्कार मित्रांनो. चला तर आपण बघूया 2025चा जो एम-पी-एस-सी मेन्स आहे ना, एम-पी-एस-सी मेन्सचा जो पेपर आलेला आहे आज, तो पेपर बघूया आपण. पेपरचं नाव आहे इंग्लिश लँग्वेज आणि हा पेपर आहे क्वालिफाईंग पेपर आणि पेपर 2 असा हा क्वेश्चन पेपर आहे. टाईम या ठिकाणी 3 आवर्स आहे आणि मॅक्झिमम मार्क्स जे आहेत ते 300 आहेत. मीडियम जे आहे इंग्लिश आहे. टाईप ऑफ पेपर जे आहे कन्व्हेन्शनल और डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्याच्यानंतर आपण बघूया क्वेश्चन पेपर स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. काही इन्स्ट्रक्शन्स तर हा पेपर पहिल्यांदाच झालेला आहे, त्यामुळे आपण इन्स्ट्रक्शन वाचून घेऊया काय म्हणते पेपरमध्ये. येस, फर्स्ट इन्स्ट्रक्शन आहे ऑल क्वेश्चन्स आर टू बी अटेम्प्टेड. द नंबर ऑफ मार्क्स कॅरीड बाय अ क्वेश्चन इज इंडिकेटेड अगेन्स्ट इट. तर क्वेश्चनच्या समोर मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर वेरेवर ऑप्शन हॅज बीन गिवन ओनली द रिक्वायर्ड नंबर ऑफ रिस्पॉन्सेस इन द सिरियल ऑर्डर अटेम्प्टेड शॅल बी असेस्ड. येस, जर आपल्याला या ठिकाणी काय ऑप्शन दिलेले आहेत तरच आपल्याला काय आहे की जे रिक्वायर्ड नंबर ऑफ रिस्पॉन्स आपण लिहिलेले आहेत ते एका सिरियल ऑर्डरमध्ये असलेले पाहिजेत आणि ते काय आहेत तेच या ठिकाणी तपासले जातील. अनलेस स्ट्रक ऑफ, जर तुम्हाला लिहायचं नसेल तर तिथं असं स्ट्रक ऑफ करायचं आहे. अटेम्प्ट ऑफ अ क्वेश्चन शॅल बी काउंटेड इवन इफ अटेम्प्टेड पार्टली. जर तुम्ही अर्धं जरी लिहिले आणि बाकीचं नाही लिहिले तरीसुद्धा ते तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करण्यामध्ये काउंट केल्या जाईल. एक्सेस रिस्पॉन्सेस शॅल नॉट बी असेस्ड अँड शॅल बी इग्नोर्ड. तुम्ही जर काही जास्तीचंच लिहिलेलं असेल विनाकारण तर या ठिकाणी काय नॉट बी असेस्ड अँड शॅल बी इग्नोर्ड, त्याला इग्नोर केलं जाईल. त्याच्यानंतर पुढे बघू शकतो कॅन्डिडेट्स आर एक्सपेक्टेड टू आन्सर ऑल द सब क्वेश्चन्स ऑफ अ क्वेश्चन टुगेदर. जे काही सब क्वेश्चन्स आहेत एका मेन क्वेश्चन्सचे ते सगळे एकाखाली एक किंवा एकासोबतच एकत्रित लिहायचे आहेत. इफ सब क्वेश्चन ऑफ अ क्वेश्चन इज अटेम्प्टेड एल्सवेअर, जर तुम्ही दुसरीकडे सब क्वेश्चन लिहिला एखाद्या मेन क्वेश्चनचा, जसं की या ठिकाणी दिलेलं बघा ब्रॅकेटमध्ये, आफ्टर लिव्हिंग अ फ्यू पेज ऑर आफ्टर अटेम्प्टिंग अनदर क्वेश्चन. जर तुम्ही एखादा दुसराच प्रश्न मध्येच लिहिला आहे आणि जो मेन क्वेश्चन आहे त्याचं जर सब क्वेश्चन दुसऱ्या ठिकाणी लिहिला आहे तर या ठिकाणी ते ग्राह्य धरल्या जाणार नाही. अँड द लेटर सब क्वेश्चन शॅल बी ओव्हरलुक, त्याला ओव्हरलुक किंवा इग्नोर केलं जाईल. त्याच्यानंतर बघू शकतो आपण आन्सर्स मस्ट बी रिटन इन इंग्लिश ओनली. इंग्लिशमध्येच आन्सर्स लिहायचे आहेत कारण पेपरच इंग्लिशचा आहे. ठीक आहे, पुढे बघूया. वर्ड लिमिट इन क्वेश्चन्स वेर एवर स्पेसिफाईड शुड बी अदर टू इट अँड इफ आन्सर्ड इन लॉंगर और शॉर्टर दॅन द प्रिस्क्राईब लेंथ मार्क्स विल बी डिडक्टेड. ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की फॉर एक्झाम्पल इतक्या इतक्या शब्दांमध्येच तुम्हाला लिहायचं आहे, त्याच्यापेक्षा कमी शब्दांमध्ये किंवा त्या शब्दाच्या लिमिटपेक्षा जास्त शब्दांमध्ये जर तुम्ही लिहिलं तर त्याचे मार्क्स या ठिकाणी डिडक्ट केले जातील, कमी केले जातील. एनी पेज और पोर्शन ऑफ द पेज लेफ्ट ब्लँक इन द आन्सर बुकलेट मस्ट बी क्लिअरली स्ट्रक ऑफ. जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही लिहिले आणि आन्सर बुकमध्ये जर जो आन्सर शीटचं पेज आहे त्याला आपण स्ट्रक ऑफ करायचं आहे जर काही लिहिलं नसेल तर, हे या ठिकाणी कंपल्सरी इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर आता क्वेश्चन नंबर 1 बघूया. क्वेश्चन नंबर 1मध्ये दिलेलं आहे राईट एन एसे इन अबाउट 600 वर्ड्स ऑन एनी वन ऑफ द फॉलोइंग. एनी वन लिहिलेले या ठिकाणी लक्षात घ्यायचं, एनी वन ऑफ द फॉलोइंग. आणि याला काय दिलेले 100 मार्क्स दिलेले आहेत या ठिकाणी. येस, फर्स्ट क्वेश्चन आहे शुड एज्युकेशन बी मेड फ्री. हा फर्स्ट सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट दिलेला आहे एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ अर्बनायझेशन. येस, तर अर्बनायझेशन वगैरे हे या गोष्टींचा डेटा जो आहे तो इकॉनॉमिक सर्वे ज्या येतात त्याच्यामध्ये याचा स्पेशल चॅप्टरच असतो अर्बनायझेशन. त्याच्यातून आपल्याला जे आहे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा मिळू शकतो. येस, थर्ड सब्जेक्ट दिलेला आहे इफ आय कुड बिकम अ सायंटिस्ट. येस, आय कुड बिकम अ सायंटिस्ट, तर याच्यावरती एसे पण लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर दिलेलं आहे द इथिकल यूज ऑफ इंटरनेट. द इथिकल यूज ऑफ इंटरनेट या सब्जेक्टवर सुद्धा तुम्ही एसे लिहू शकता. असे 4 दिलेले ऑप्शन आहेत, त्याच्यापैकी एका सब्जेक्टवरती 600 वर्ड्समध्ये एसे लिहायचं आहे, ना कमी ना जास्त. येस, क्वेश्चन नंबर 2 रीड केअरफुली द पॅसेज गिवन बिलो अँड राईट आन्सर्स द क्वेश्चन्स दॅट फॉलो इट इन क्लिअर करेक्ट अँड कन्साईज लँग्वेजमध्ये. तुम्हाला काय करायचं आहे, पॅसेजमध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत पॅसेजवर आधारित, त्याच्यावर जे आहेत क्लिअर करेक्ट आणि कन्साईज लँग्वेजमध्ये आन्सर लिहायचं आहे. चला तर पॅसेज बघूया. फिलॉसॉफी often defined as the love of wisdom is the study of ultimate causes and a critical analysis of a human experience. Consciously or unconsciously, everyone develops a philosophy of life, a theory of the world and the individual's relations to it that shapes attitudes and actions. Even the uneducated hold simple beliefs that guide their lives. For life without some philosophy is unimaginable. To think that only scholars possess philosophy is mistaken. Even those who deny its need adhere to a hidden philosophy, whether materialistic, superstitious, or skeptical. Thus,
Each person develops ethical, logical, and epistemological positions, however personal or limited. Given this universality, it is wise to construct a systematic and intelligent philosophy after critically examining life and experience carried to its logical end. Philosophy is not a private affair but a science and art of life, aiming at a universal outlook acceptance to all rational minds. Problems arise from restricting philosophy to sense, reason, or understanding, but intuition, which penetrates deeper into reality, is the true foundation of a complete philosophy. Indian thought emphasizes this intuitive element which complements intellect and will. Philosophy is therefore a worldview integrating intellect, will, and feeling to explain the universe through ultimate principles rather than mere empirical observations. It harmonizes various aspects of life and satisfies the deepest human needs. As William James noted, या ठिकाणी एक थिंकरचं नाव आलेलं आहे. As William James notes, philosophy is the spirit of education, nurturing the spiritual growth of a man through rational and appealing methods, not dogmatic instructions. तर चला या पॅसेजवरती काय क्वेश्चन्स दिलेले आहेत बघूया. How is philosophy commonly defined, and in what ways does it influence the life of every individual, educated or uneducated? त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, why does the author argue that even those who reject the need for philosophy still possess a philosophy of their own? हा एक क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन दिलेला आहे, अकॉर्डिंग टू द पॅसेज व्हॉट मेक्स इंट्युशन ॲज अन इसेन्शियल फाउंडेशन फॉर अ कम्प्लीट फिलॉसॉफी अँड हाऊ डज इंडियन थॉट व्ह्यू इट? येस. फोर्थ क्वेश्चन आहे, हाऊ डज फिलॉसॉफी डिफर फ्रॉम mere empirical observation and what role does it play in harmonizing human life? त्याच्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे, व्हॉट डज विलियम जेम्स, सायंटिस्ट आपलं थिंकरचं नाव जे आलेलं आहे त्याच्यावरती क्वेश्चन, व्हॉट डज विलियम जेम्स मीन when he describes philosophy as the spirit of education, and how should philosophy be taught according to the passage? According to the passage या सर्व क्वेश्चन्स जे आहेत आन्सर शीटमध्ये आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3, मेक अ प्रेसिज ऑफ द फॉलोइंग पॅसेज इन अबाउट 1/3 ऑफ इट्स लेंथ. डू नॉट गिव्ह टायटल टू इट. तर या ठिकाणी टायटल द्यायचं नाही आहे, फक्त याचं 1/3 या ठिकाणी प्रेसी लिहायचं आहे, म्हणजे सारांश लिहायचा आहे. द प्रेसी शुड बी रिटन इन युअर ओन वर्ड्स. तर हे आपल्याला जे वाटेल ते आपल्या विचारानुसार आणि या पॅसेजवर आधारित जे आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे आन्सर शीटमध्ये. याला मार्क्स आहेत 75 मार्क्स. ॲट 3 o'clock ऑन अ संडे मॉर्निंग, राकेश बजरंग कोळेकर, अ 30-year-old auto rickshaw driver from Navi Mumbai's Belapur West area, was woken up by an urgent and sharp knock on his door. When he opened the door, he saw an elderly woman standing outside, who had fallen seriously ill. Desperate to reach a hospital, she had already been turned away by 2 other auto drivers. With no other option left, she requested Rakesh to help her. He immediately agreed. I took her to the nearest hospital. Rakesh recalls, all I could think was, what if it had been my mother, sick and unable to get help? Or what if it had been me? That night I realized my auto could serve as an ambulance. त्याच्यानंतर आहे, द एपिसोड चेंज्ड राकेश's perspective in a city as vast and crowded as Navi Mumbai. Ambulances are often too few to meet the demand, especially during the peak of the COVID-19 crisis. The shortage meant that not only COVID patients but even those suffering from unrelated illnesses were left stranded. Unable to reach hospitals in time, Rakesh resolved not to turn anyone away. I don't distinguish between COVID and non-COVID cases. I take everyone who comes to me, he explains. He quickly transformed his auto into a makeshift ambulance. It was now equipped with an infrared thermometer, sanitizers, and a pulse oximeter. To protect himself, he invested in PPE gear and installed a divider inside the rickshaw.
Within just 5 weeks, he had transported 63 patients, 41 of them COVID positive. Rakesh, who also works as a physics teacher in a private school, never let the risk discourage him. Doctors, nurse, and hospital staff face COVID patients round the clock. If they chose to stay home, what would become of the rest of us? Compared to their sacrifice, ferrying a few patients is a very small thing, he says with quiet determination. His family, especially his wife, supported his decision wholeheartedly, understanding both the risks and the necessity of his service. तर असा या ठिकाणी प्रेसीसाठी जो आहे आपल्याला पॅरेग्राफ दिलेला दिसतो. Rakesh's selfless example finds a parallel in Pune, where Dinesh Yadav also turned his auto into an emergency lifeline. Dinesh was shaken by images flooding his WhatsApp and Facebook. Scenes of families carrying their sick relatives on their shoulders, young people gasping for breath outside hospital gates, and countless patients dying while waiting for help. The ambulance crisis struck him deeply. If an ambulance even arrived, it would demand 7,000 rupees for a journey of just 6 or 7 kilometers. How can a poor person choose between paying that or buying medicines? He asks. Determined to help, Dinesh fitted his auto with an oxygen cylinder when he shared with his wife that refilling the cylinder would cost rupees 700 to rupees 800 each time. She did not hesitate. She offered to sell her jewelry to cover the expenses. Soon after, help began pouring in. Someone spread Dinesh's account details, and generous contributions allowed him not only to continue his ambulance service but also to distribute ration kits to needy families. Yet, Dinesh's efforts were not without obstacles. One day, while transporting a patient from one hospital to another, he was stopped by the police. The officers accused him of illegally selling oxygen. By the time the misunderstanding was cleared, the patient had tragically passed away. The memory still troubles him. Why harass those who are working for good cause? He asks bitterly. This is a time when people should really this is time when people should rally together, not leave each other to fend for themselves. Despite the setbacks, Dinesh continues his work now with an e-pass that allows him to move freely across the city during lockdowns. Similar stories of innovation and compassion emerged from other parts of India as well. In Satara, a district place in western Maharashtra, Rahul Shikhre was horrified by images circulating on social media, men carrying the bodies of their wives on their shoulders, patients being pulled in carts because no ambulance were available. I felt I had to invent something that could be within everyone's reach, he explains. These stories of Rakesh Kolekar from Navi Mumbai, Dinesh Yadav from Pune, and Rahul Shikhre from Satara show how ordinary individuals rose to extraordinary challenges during one of the darkest chapters in recent history. They remind us that acts of courage and empathy do not always come from official institutions or professionals, but often from people moved by conscience and compassion. By turning their autos into life-saving vehicles, they became symbols of hope and resilience for their communities. Yes, yes, very good passage was that. Yes, तर याच्यावरती काही क्वेश्चन्स आहेत, आता पुढे बघूया. क्वेश्चन 4 पॅसेजवरती क्वेश्चन नाहीत, पॅसेजचा भाग संपला, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 1/3 लिहायचं होतं. आता आपण पुढचं क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन 4. सब क्वेश्चन ए आहे. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस आफ्टर मेकिंग नेसेसरी करेक्शन्स. डू नॉट मेक अननेसेसरी करेक्शन्स इन द ओरिजिनल सेंटेन्सेस. तर या ठिकाणी बघूया काय एरर करेक्ट करण्यासाठी दिलेलं आहे. नंबर 1, द बुक अँड द पेन इज लाईंग ऑन द टेबल सिन्स येस्टरडे. तर या ठिकाणी आपल्याला काय चूक आहे ते ओळखून आपल्या आन्सर शीटमध्ये लिहायचं आहे. शी डोंट लाईक टू गो फॉर इव्हनिंग वॉक्स. शी डोंट लाईक्स टू गो फॉर इव्हनिंग वॉक्स. थर्ड सेंटेन्स आहे, अ बुके ऑफ फ्लावर्स वर गिफ्टेड टू द लीडर. फोर्थ सेंटेन्स आहे, जॉन इज स्टडिंग मराठी सिन्स 5 years. त्याच्यानंतर आहे, द चिल्ड्रन्स आर शाउटिंग लाऊडली. लता सिंग्स व्हेरी स्वीटली सॉन्ग ॲट द कॉन्सर्ट. दिस इश्यूज नीड्स टू बी ॲड्रेस्ड क्विकली.
Rohan is junior than Rishabh in this office. The boss asked the employees that why they were late. The thief was caught and handing over to the police officer. तर अशा पद्धतीचे काही सेंटेन्सेस आहेत. याच्यामध्ये जर काही चूक असेल तर ते दुरुस्त करून लिहायचे, किंवा जर बरोबर असेल तर जशाला तसंही लिहू शकता. यस. त्याच्यानंतर क्वेश्चन 4चा सब क्लॉज बी आहे. सप्लाय द मिसिंग वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. या ठिकाणी आपल्याला मिसिंग वर्ड्स दिलेले आहेत. याला 5 मार्क्स आहेत या ठिकाणी. द जज एक्झामाइंड द केस अंडर डॅश डॅश बिफोर गिविंग हर वर्डिक्ट. त्याच्यानंतर दिलेलं आहे सेकंड स्टेटमेंट. हेमा शोड ग्रेट करेज इन द फेस ऑफ डॅश डॅश अँड नेवर गेव अप. थर्ड सेंटेन्स दिलेला आहे. इंडियन सोल्जर्स फॉट विथ ग्रेट डॅश डॅश टू डिफेंड द बॉर्डर्स. द डॉक्टर ॲडवाइज द पेशंट नॉट टू इट डॅश डॅश फूड. त्याच्यानंतर आहे द ज्युरी टूक द फायनल डॅश डॅश आफ्टर आवर्स ऑफ डिस्कशन. तर या ठिकाणी आपल्याला जे करेक्ट वर्ड्स वाटतील ते आपण या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे. सी सब क्वेश्चन आहे याचा. यूज द करेक्ट फॉर्म्स ऑफ वर्ब्स गिवन इन ब्रॅकेट. याला सुद्धा 5 मार्क्स दिलेले आहेत. नंबर 1 द बस डॅश डॅश या ठिकाणी दिलेलं आहे. लिव्ह दिलेलं आहे ब्रॅकेट. तर याचा करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब आपल्याला ओळखून तिथं आपल्या आन्सर शीटमध्ये पूर्ण सेंटेन्स लिहायचं आहे. बिफोर वी रीच द स्टेशन द बॉईज डॅश डॅश मेक दिलेलं आहे अ लॉट ऑफ नॉईज वेन द टीचर एंटर्ड. त्याच्यानंतर दिलेलं आहे द चीफ मिनिस्टर अँड हिज कॅबिनेट डॅश डॅश डिस्कस the new policy now. I wish I dash dash know the correct answer. Rahul dash dash not finish his assignment yet. तर अशा ठिकाणी आपल्याला हे वर्बचे जे फॉर्म आहेत ते आपल्याला करेक्ट लिहायचे आहेत. त्याला या ठिकाणी 5 मार्क्स आहेत. क्वेश्चन नंबर 4 सब क्वेश्चन डी. राईट द अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग. या ठिकाणी 5 मार्क्स दिलेले आहेत. अँटोनिम्स लिहायचे आहेत. तर पहिला क्वेश्चन दिलेला आहे या ठिकाणी बेनेवलंट, त्याच्यानंतर कॅन्डिड, फ्रॅजाईल, त्याच्यानंतर इग्नोरंट, त्याच्यानंतर ऑप्टिमिस्टिक. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं होतं, अँटोनिम्स लिहायला दिलेले होते. क्वेश्चन नंबर 5 सब क्वेश्चन ए. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज डायरेक्टेड विदाउट चेंजिंग द मिनिंग. याला 10 मार्क्स आहेत. तर या ठिकाणी दिलेलं आहे फर्स्ट क्वेश्चन जोसेफ इज रिच, त्याच्यानंतर फुल स्टॉप जोसेफ इज नॉट हॅपी, आणि खाली इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे कंबाईन इन टू सिंगल सेंटेन्स युझिंग अल्दो. तर हे ना अल्दो यूज करून आपल्याला हे सेंटेन्स पूर्ण बरोबर लिहायचं आहे. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे द कॅप्टन प्रेज द प्लेयर्स फॉर देअर ब्रिलियंट परफॉर्मन्स, आणि खाली इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे चेंज इन टू पॅसिव्ह वॉईसमध्ये याला कन्वर्ट करायचं आहे. थर्ड सेंटेन्स दिलेलं आहे द फादर टोल्ड हिज सन दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. या ठिकाणी काय दिलेलं आहे चेंज इन टू डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीचमध्ये याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. त्याच्यानंतर फोर्थ दिलेलं आहे ही कॅन प्ले द पियानो डॅश डॅश, आणि पुढे दिलेलं आहे क्वेश्चन टॅग याला लावायचा आहे. इफ यू आर प्रॅक्टिस हार्ड यू विल विन द रेस. याच्या ठिकाणी काय दिलेलं आहे रिराईट युझिंग अनलेस. अनलेस यूज करून या ठिकाणी हे सेंटेन्स लिहायचं आहे. त्याच्यानंतर दिस इज अ व्हेरी वंडरफुल न्यूज. या ठिकाणी चेंज इन टू एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. त्याच्यानंतर 7 नंबरचा आहे एव्हरीबडी लाईक द फिल्म रिराईट इन निगेटिव्ह फॉर्म. तर निगेटिव्ह फॉर्ममध्ये याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. दिस ट्री इज द लार्जेस्ट इन द गार्डन. तर याला इथं काय दिलेलं आहे रिराईट युझिंग द कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करून लिहायचं आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे 9 नंबर क्वेश्चन द बॉक्स इज सो हेवी दॅट आय कॅनॉट लिफ्ट इट. या ठिकाणी दिलेले रिराईट युझिंग टू है ना टू याचं आपल्याला चेंज करून लिहायचं आहे. पुन्हा काय दिलेलं आहे शी इज ब्युटिफुल फुल स्टॉप शी इज इंटेलिजंट. इथं काय करायचं आहे आपल्याला कंबाईन युझिंग नॉट ओनली बट ऑल्सो. तर अशा पद्धतीचे काही सेंटेन्सेस दिलेले आहेत. आपण हा क्वेश्चन बघितला आहे क्वेश्चन नंबर 5 आणि सब क्वेश्चन ए. आता क्वेश्चन नंबर 5चा सब क्वेश्चन बी बघूया. यूज द फॉलोइंग वर्ड्स टू मेक सेंटेन्सेस दॅट ब्रिंग आउट देअर मिनिंग क्लिअरली. डू नॉट चेंज द फॉर्म ऑफ द वर्ड्स. नो मार्क्स विल बी गिवन फॉर वेग अँड ॲम्बिगियस सेंटेन्सेस. तुम्ही काहीही जर सेंटेन्सेस लिहिलेत ज्याला काही मिनिंग नाही आहे तर त्याला मार्क्स देण्यात येणार नाहीत असं यांनी स्पष्ट इथे क्वेश्चनमध्येच लिहिलेलं आहे. तर आपल्याला याचं मिनिंग पण चेंज करायचं नाही आहे, आणि आपल्याला त्याचं हे करायचं आहे की मेक सेंटेन्सेस म्हणजे आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. पहिला क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे ॲसेंट, त्याच्यानंतर ब्रीच, त्याच्यानंतर लिटररी, त्याच्यानंतर मॉनिटर, आणि त्याच्यानंतर 5th नंबरचा आहे प्रिन्सिपल. तर हे वर्ड्स यूज करून आपल्याला सेंटेन्सेस बनवून आपल्या आन्सर शीटमध्ये लिहायचे आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आणि सब क्वेश्चन सी आहे चूज द अप्रोप्रिएट वर्ड्स टू फिल इन द ब्लँक्स. नंबर 1 रोहन मेड डॅश डॅश. इथे दिलेले खाली ऑप्शन दिलेले आहेत कोर्स बरोबर आहे की कोर्स बरोबर आहे. रिमार्क दॅट
ऑफेंडेड सीमा. त्याच्यानंतर द स्पीकर्स स्पीच वॉज फुल ऑफ डॅश डॅश फॉर द ऑर्गनायझर्स. या ठिकाणी काय दिलेले आहेत क्वेश्चनचे आपलं ऑप्शन काय दिलेले आहेत, प्रेज आणि प्रेज, ह्या दोन्हीपैकी इथं काय येईल हे सांगायचं आहे. द आर्किओलॉजिस्ट ट्राईड टू डॅश डॅश द रुईन्स ऑफ द ओल्ड फोर्ट. या ठिकाणी काय दिलेलं आहे, एक्सकॅवेट करायचं आहे की एक्सचेकर करायचं आहे हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर द गव्हर्नमेंट बिल्ट अ डॅम टू कंट्रोल द डॅश डॅश ऑफ रिव्हर. फ्लो आहे की फ्लॉ आहे. रॉकी शोड ग्रेट डॅश डॅश वेलोर की वेलोर. या ठिकाणी ड्युरिंग द स्कफल विथ द थीव्स. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5चं क्वेश्चन सब क्वेश्चन डी आहे. यूज द फॉलोइंग इडियम्स और फ्रेजेस इन सेंटेन्सेस ऑफ युअर ओन टू ब्रिंग आउट देअर मिनिंग क्लिअरली. आपल्याला इथं इडियम्स आणि फ्रेजेस दिलेले आहेत, याला आपल्या वाक्यामध्ये लिहून आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी वाक्य बनवायचे. नंबर 1 ॲट द 11th hour. त्याच्यानंतर सेकंड आहे टू हिट द नेल ऑन द हेड. त्याच्यानंतर थर्ड आहे टू टर्न अ डीफ इयर. त्याच्यानंतर फोर्थ आहे क्राय ओवर स्प्लिट मिल्क है ना. त्याच्यानंतर आहे 5 नंबरचं टू स्मेल अ रॅट. तर अशा पद्धतीने जो आहे हा क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. हा क्वेश्चन पेपर कोणता होता, तर क्वेश्चन MPSC मेन्स आणि इंग्लिश लँग्वेज क्वालिफाईंग पेपर 2 या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. थँक्यू.